नगरपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीच्या 17 प्रभागांची निवडणूक होत असताना निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण 15 जणांनी माघार घेतली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी 6 जणांमध्ये लढत होणार असून नगरसेवक पदाची 1 जागा बिनविरोध झाली आहे. नगरसेवक पदाच्या उर्वरित 17 जागांसाठी आता 68 उमेदवार रिंगणात आहेत. नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या प्रभाग 1 मध्ये माजी खासदार स्वर्गीय किसनराव बानखेले यांच्या सुनशा वंदना कैलास बानखेले यांनी बिनविरोध निवडून आले आहेत. स्वर्गीय किसनराव बानखेले यांचा आदर राखत व सहानुभूती दाखवत येथील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा अमोल काजळे यांनी माघार घेतली आहे. मंचर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोणकोणात लढत होणार आहे यावर एक नजर टाकूया. राष्ट्रवादी अजित पवार गट मोनिका सुनील बानखेले, शिवसेना शिंदे गट राजश्री दत्तात्रय गांजाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रजनीगंधा राजाराम बानखेले, काँग्रेस आहे फर्जी इक्बाल मुलानी, अपक्ष जागृती किरण महाजन आणि प्राची थोरात. मंचर नगरपंचायतीमध्ये महायुतीतील भाजप, अजित पवार राष्ट्रवादीची युती व शिंदे शिवसेना आमने सामने निवडणूक लढत असून महाविकास आघाडीने एकत्र येत आपले उमेदवार दिले आहेत. येथे भाजप राष्ट्रवादीची युती असली तरी भाजपच्या एका गटाने बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासह 7 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजप राष्ट्रवादी युतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमने सामने आले आहेत. राज्याचे माजी सहकार मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भाजप राष्ट्रवादीच्या युतीचे पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी आहे. तर शिंदे शिवसेनेने मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वात येथे स्वतंत्र पॅनल दिला असून त्यांना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची साथ भेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम बानखेले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागणार आहे. 18/11/2025च्या छाननी प्रक्रियेनंतर मंचर नगरपंचायतीच्या 17 प्रभागाकरता एकूण 83 उमेदवार रिंगणात होते. दिनांक 19/11/2025 ते दिनांक 21/11/2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 15 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे 17 प्रभागाकरता सध्या निवडणूक लढविण्याकरता एकूण 68 उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. नगराध्यक्षपदाकरता एकूण 6 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.